प्रत्येक 10 वर्षानंतर वकिलीच्या व्यवसायामध्ये कायद्यामध्ये असा बदल येत असतो की जो जुनाट वकिलांना बाजूला काढतो आणि नवीन वकिलांना नवी संधी देतो. हा इतिहास आहे आपला. 50 सालापासून बघितलं तर कुळ कायदा आला, सिलिंग कायदा आला, अमुक आला, तमुक आला. 73ला CRPC बदलला. तसा आता 2024ला संहिता बदललेली आहे. ज्यांना जुनाट वकिलांना म्हणजे जुन्या वकिलांना बाजूला करून नवीन वकिली करायची आहे त्यांनी याची उत्तरं कॉन्स्टिट्यूशनमध्ये शोधायची आहेत. तुम्हाला ते नक्कीच मिळतील. आपण आता शेवटच्या टप्प्यामध्ये आव्हाड सरांचं ऐकायचं आहे, कारण आपल्याला आता 2 पावडे गेलेले आहेत. आम्हालाही जायचं आहे आणि आव्हाड सर एवढ्या लांबनं आलेले आहेत. नगरचे भूमिपत्र असले तरी त्यांचाही वेळ महत्त्वाचा आहे. 2 कायद्याबद्दल आपण बोललो. आता सगळ्यात महत्त्वाचा म्हणजे एव्हिडन्स ॲक्ट. तर एव्हिडन्स ॲक्टमध्ये एकंदर फार नाही 10च बदल आहेत, बरोबर सर? पण त्या 10 बदलांना तुम्हाला कसं पाहायचं आहे? एव्हिडन्स ॲक्ट म्हणजे सुद्रिक साहेब नक्की म्हणायचं काय? तो सबस्टॅन्टिव्ह लॉ आहे का प्रोसिजरल लॉ आहे? तो वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळा आहे असं कायदा म्हणतो. काही ठिकाणी तो सबस्टॅन्टिव्ह पण आहे, काही ठिकाणी तो प्रोसिजरल पण आहे. आता कुंभकोणी साहेबांनी सांगितलं की सबस्टॅन्टिव्ह लॉ हा नेहमी प्रॉस्पेक्टिव्ह असतो आणि प्रोसिजर लॉ हा रिट्रॉस्पेक्टिव्ह पण असतो. कारण का तर जनरल क्लॉजेस ॲक्ट आहे, त्यांनी तसं सांगितलेलं आहे. मग आता एव्हिडन्स ॲक्ट दोन्ही आहे. प्रायमरी म्हणजे काय? ज्या इलेक्ट्रॉनिक एव्हिडन्सवर या सगळ्या तरतुदी आणि सगळे बदल फोकस झालेले आहेत त्या इलेक्ट्रॉनिक एव्हिडन्सची नवीन व्याख्या काय? जुन्या 65B सर्टिफिकेटचं नवीन 63 सेक्शनमध्ये झालेलं रूपांतर काय? कोणाचं सर्टिफिकेट घ्यायचं आहे? ज्याचं डिव्हाइस आहे त्याचं घ्यायचं आहे का एक्सपर्टचं घ्यायचं आहे, फॉरेन्सिक एक्सपर्टचं घ्यायचं आहे? असे काही प्रश्न एव्हिडन्स ॲक्टने आपल्यासमोर आणलेले आहेत. जास्त वेळ न घेता मी आव्हाड सरांना विनंती करतो की आपण यावर आपलं भाष्य करावं आणि त्यानंतर आपण सर थोडा वेळ आपला प्रश्न उत्तरं काय असतील तर त्यासाठी पण द्यावा. माननीय जिल्हा न्यायाधीश, बार काउन्सिल ऑफ इंडियाचे सदस्य जायभावे सर आणि अहमदनगर जिल्हा वकील संघाचे अध्यक्ष आमचे मित्र गुगळे सर, बारचे पदाधिकारी, माननीय सन्माननीय न्यायाधीश, बंधू आणि भगिनींनो, मला हा जो विषय आज तुम्ही दिलेला आहे तो विषय आहे भारतीय साक्ष अधिनियम 2023. आणि हा जो भारतीय साक्ष अधिनियम 2023 दिलेला आहे, मित्रांनो, आधीचे 2 जे कायदे आपण ऐकलेत, दोन्ही पाहुण्यांना खूप लांब जायचं होतं त्यामुळे त्यांनी आवडतं घेतलेलं आहे. मात्र मित्रांनो, मी तुमचाच आहे, मी काय पाहुणा नाही. त्यामुळे मी उलटा तुम्हाला प्रश्न विचारतो, तुम्ही किती वेळ बसणार आहात? आणि मग आपण असं करूया की हा ॲक्ट आपण मुळाशी जाऊया आणि मग तुम्ही सांगाल की नाही सर, तुम्ही सांगाल तितके वेळ आम्ही थांबतो, कारण यानंतर तुम्हाला कोणालाही एकही शंका मनात राहायला नको. किंवा तुमच्यापैकी कोण कुठे गेला तर माझ्या इतक्याच इफेक्टिव्हली त्यांनी ह्या ॲक्टवरती बोललं पाहिजे असं थोडक्यात आपण पुढच्या 1 तासाभरात तुम्ही जर म्हटलात तर, किंवा मग अर्धा तास जर का जायभाई साहेब म्हटले तर आपण ते बघूया. आधी आपण असं बघू की हा जो 2023 कायदा आला तर खूप चर्चा वर्तमानपत्रात वाचली. मगाशी आपले ॲडव्होकेट जनरलसुद्धा म्हणाले त्याची पार्श्वभूमी आपण बघायला नको, का कायदा आला ते आपण बघायला नको, कशा परिस्थितीत कायदा आला ते बघायला नको. पण मला असं वाटतं एव्हिडन्सच्या बाबतीत ते पाहिलं पाहिजे. कारण आत्ताचा जो कायदा आहे 2023चा जो कायदा आहे हा आपोआप आलेला नाही, पार्लमेंटने तो आणावा असं 2020मध्ये जेव्हा जस्टिस नरिमन साहेबांचं जजमेंट आलं की जे खोतकर विरुद्ध कैलास गोरेंट्याल, अर्जुन खोतकर विरुद्ध कैलास गोरेंट्याल 2020 सुप्रीम कोर्ट या खटल्यामध्ये नरिमन साहेबांनी आपल्या निकालपत्रामध्ये पॅरेग्राफ 72मध्ये असं स्पष्ट सांगितलं आहे की हा विषयीचा कायदा संदिग्ध आहे, हा तातडीनं दुरुस्त होणं आवश्यक आहे. म्हणजे थोडक्यात हा कायदा दुरुस्त होणं आवश्यक आहे असं पार्लमेंटला वाटायच्या अगोदर आपल्या ज्येष्ठ न्यायमूर्तींनी सुद्धा असं म्हटलेलं होतं आणि म्हणून या कायद्यात बदल करावा लागला. खरं पाहता या कायद्यात बदल का करावा असं जेव्हा नरिमन साहेब म्हणाले ना मित्रांनो, ते 2020 साली म्हणाले
आणि ते 2020 साली म्हणण्यासाठी आणि ह्या कायद्यात दुरुस्ती करावी असं वाटण्यासाठी माननीय सर्वोच्च न्यायालयाला या बाबतीत आपलं एक ओळीचं मत मांडण्यासाठी भारतामध्ये 20 वर्ष लागतात. माननीय सर्वोच्च न्यायालयाने फक्त एक ओळीचं विधान करण्यासाठी किंवा एक ओळ अंतिमरित्या म्हणण्यासाठी 20 वर्ष घेतली मित्रांनो. आणि ते करण्याचं कारण म्हणजे मी सर्वोच्च न्यायालयाला दोषी ठरवतो असं नव्हे, कारण वकील आणि त्यातल्या त्यात तर मी मास्तर वकील, त्यामुळे आपण मोस्ट रिस्पेक्टफुल असलं पाहिजे, ओबिडियंट असलं पाहिजे. तरीसुद्धा ही वस्तुस्थिती आहे की जेव्हा कायदे असंदिग्ध भाषेमध्ये असतात तेव्हा मग त्याची न्यायालयीन प्रक्रिया सुरू होत असते आणि त्या अशा असंदिग्ध शब्दप्रयोगामुळे ह्या कायद्याची ही जी प्रक्रिया सुरू झाली. मग आपल्याला माहिती आहे की त्या अफसान गुरुच्या केसमध्ये, नंतर कसाबच्या केसमध्ये, नंतर ती मालिका सुरू झाली आणि एका विरुद्ध एक, आणि मग सुप्रीम कोर्टाचे 2 न्यायमूर्ती, पुन्हा 2 न्यायमूर्ती, मग 3 न्यायमूर्ती, पुन्हा 3 न्यायमूर्ती, आणि अशी सर्वोच्च न्यायालयाच्या अनेक निकालपत्रामध्ये जेव्हा विसंगती आली तेव्हा आपण आपले समोरचे न्यायाधीश तसंच वकील वर्ग हा संभ्रमावस्थेत होता. ही संभ्रमावस्था दूर व्हावी म्हणून जेव्हा नरिमन साहेबांनी स्वतः सांगितलं की अरे कायदा दुरुस्त करून टाका, हा संदिग्ध कायदा आहे, आणि म्हणून मला असं वाटतं दिस वॉज इन्व्हायटेड नॉट बाय द पब्लिक, नॉट बाय द पार्लमेंट, बट बाय जस्टिस नरिमन ऑर बाय द सुप्रीम कोर्ट इट सेल्फ. आणि म्हणून ह्या कायद्याचं आपण जस्टिफिकेशन केलं पाहिजे. योग्य कारण असतो, कमीत कमी हा 3रा कायदा तरी आणला असं मला स्वतःला वाटतं. मग ह्या कायद्यामध्ये काय काय दुरुस्त्या केल्या, याच्या तुम्ही फक्त 10 बोटं ठेवले की 10च दुरुस्त्या आहेत महत्त्वाच्या. 1 नाव बदललं, 2 प्रिॲम्बल बदललं, 3 स्टेटमेंट ऑफ ऑब्जेक्शन रिझन बदललं, 4 सगळ्यात मोठं काय बदललं तर सेक्शन 1 बदलला, ते आपण बोलणारच आहोत. त्यानंतर काय बदललं तर सेक्शन 3 पॅराग्राफ 5 बदलला, त्याच्याऐवजी सेक्शन 2D आला, डॉक्युमेंटची व्याख्या बदलून टाकली. त्यानंतर काय बदललं तर सेक्शन 6 बदलला. त्यानंतर काय बदललं तर सेक्शन 24 बदलला आणि तिथे कोर्शन हा शब्द घालण्यात आला. कन्फेशनमध्ये कोर्शन असा शब्द घातला, आधी थ्रेट इंड्युसमेंट असे शब्द होते, आधी कोर्शन शब्द घातला, कॉन्ट्रॅक्ट ॲक्टमध्ये आणला. नंतर सेक्शन 30 बदलला, आपल्याला माहिती आहे जॉईंट ट्रायल, कन्फेशन अगेन्स्ट अदर पर्सन, त्याच्यामध्ये सुद्धा बदल करण्यात आला. नंतर सेक्शन 45 जो महत्त्वाचा सेक्शन आहे की जो कशाविषयी आहे, 45 ते 51 सेक्शन्स एक्सपर्ट विटनेस, त्याच्यामध्ये सुद्धा एक मोठा बदल करण्यात आला. त्याच्यानंतर जे महत्त्वाचे सेक्शन बदलले पुढे मित्रांनो ते होते जुन्या कायद्यात ते सेक्शन 61, 62, 63, 64, 65 प्रायमरी एव्हिडन्स, सेकंडरी एव्हिडन्स अँड हाऊ सेकंडरी एव्हिडन्स वुड बी परमिसिबल इन दिस बिहाफ. दिस एंटायर सिनेरो हॅज बीन नाऊ चेंज विथ रेफरन्स टू द प्रोव्हिजन्स. मग आणखी काय बदल केला, जुन्या कायद्यामध्ये सेक्शन 65A आणि सेक्शन 65B होता जसं जायभाई साहेब म्हणाले, आणि ही अमेंडमेंट कधी आली होती, IT ॲक्ट 2000. IT ॲक्ट 2000नं इंडियन एव्हिडन्स ॲक्टमध्ये जो सेक्शन 65A आणि B आणला होता तिथे तो आणताना असा गोंधळ झालेला होता किंवा फार अभ्यास न करता आलेला होता, आणि त्यामुळे जी प्रश्नावली निर्माण झाली, केसांची मालिका सुरू झाली, अशा केसेस 20 वर्ष चालल्या केवळ त्या 1, 2, 3 जरा कमकुवत शब्दांच्यामुळे. मग हा सेक्शनही दुरुस्त केला. आता सेक्शन 65A आणि Bच्या ऐवजी आता तिथे सेक्शन 61, 62 आणि 63 घालण्यात आलेले आहेत. ते पण बघू सगळं आता. आणि त्यानंतर काय बदललं मित्रांनो, मुख्य सेक्शन 116 बदलून टाकला. काय होता सेक्शन 116 तर इस्टॉपेल अगेन्स्ट टेनंट, ते पण आता बदलून टाकलं आहे. आणि आता पुढे काय सेक्शन होता, सगळ्यात महत्त्वाचा याच्यातला जो गाभा आहे तो आहे सेक्शन 133 रेड विथ सेक्शन 114B रिगार्डिंग अकम्प्लिश. खूप मोठा बदल झाला आहे. क्रिमिनल प्रॅक्टिशनर्स विल ॲग्री, सुधीर साहेब बसलेत समोर, सगळ्यांना हे मान्य होईल की याच्यात मोठा बदल अकम्प्लिश संबंधाने झालेला आहे. आणि मग पुढे काय बदललं अजून, मग पुढे आणखी त्याच्यानंतर काय बदललं तर पुढे महत्त्वाचा बदल केला आहे 165, 162 सेक्शनमध्ये. एनी कम्युनिकेशन बिटवीन द प्रेसिडेंट अँड द काउन्सिल ऑफ मिनिस्टर्स शॅल नॉट बी कॉल फॉर इन एनी कोर्ट. जर का मंत्रिमंडळामध्ये आणि राष्ट्रपतींच्यामध्ये कोणताही बदल एकमेकांना इन्फॉर्मेशन दिली गेली असेल तर ती कोणत्या कोर्टात चॅलेंज करायची नाही. आणि मग आता मगाशी जे आपले ॲडव्होकेट जनरल म्हणाले की तो 170 सेक्शन सांगतो की इन रिस्पेक्ट ऑफ एनी ॲप्लिकेशन, एनी अपील, एनी इन्व्हेस्टिगेशन पेंडिंग. तिथे आणखी एक शब्द आहे प्रोसिडिंग. हे सगळे बाकीचे शब्द होते ना, हे सुधीर साहेब तुमच्यासाठी होते, फौजदारी वकिलांसाठी होते, पण आमच्या सिव्हिल वकिलासाठी प्रोसिडिंग शब्द आहे. म्हणजे थोडक्यात त्या दिवसापर्यंत जे जे काही प्रोसिडिंग पेंडिंग असतील ते सगळे जुन्या कायद्याप्रमाणे, बाकीचे नव्या कायद्याप्रमाणे, असा शेवटचा 170 सेक्शन सांगतो मित्रांनो. सगळे मिळून हे 10 बदल. मग जर का आपल्याला हे 10 बदल, इतकीशी छोटे 10 बदल असतील तर हे 10 बदल आपण कसे आत्मसात करूया. आणि मग तुम्हाला असं वाटेल की भारतीय साक्ष अधिनियम
आणि मगाशी ॲडव्होकेट जनरल म्हटले हे हिंदी नाव आहे. मित्रांनो, साक्ष हा संस्कृत शब्द आहे. जर का तुम्ही कटयाना स्मृती नावाचा ग्रंथ वाचला तर आपल्या पुराव्याच्या कायद्यामध्ये 1872च्या पुराव्याच्या कायद्यामध्ये असलेले बहुतेक सगळे सेक्शन्स, बहुतेक सगळ्या तरतुदी ह्या कटयाना स्मृतीमधून घेतलेल्या आहेत. ही स्मृती सुमारे 1000 वर्षापेक्षा जुनी आहे. जर का तुम्ही जस्टिस रामा जॉयसनचं पुस्तक वाचलं तर त्यामध्ये तुम्हाला संस्कृत भाषेमध्ये श्लोकांच्या रूपामध्ये आजचा सगळा एव्हिडन्स ॲक्ट दिसतो. म्हणजे थोडक्यात हे काही ब्रिटिशांनी दिलेलं आहे, सर जेम्स स्टीफनने आणलेलं आहे, असं काही नवीन नाही. भारतीय भूमीला, भारतीय मातृभूमीला हे सगळं ज्ञात होतं आणि ते ज्ञात होतं हे आपल्या कटयाना स्मृतीमधून दिसून येतं. हे सगळं एका बाजूला होत असताना आपण मग त्याच्याकडे जाऊया, कायद्यात बदल जाऊया. मग कायद्यातला बदल कुठे घडला? पहिला प्रिॲम्बल. माननीय सर्वोच्च न्यायालयाने कितीतरी वेळा सांगितलंय प्रिॲम्बल टू एनी लॉ, especially constitution and any other law, is key to open the mind of the lawmakers. कशाला प्रिॲम्बल वाचायचं असतं? एक सेक्शनच्या आधी आपण कधी जातच नाही, आपण सगळे सेक्शन वाचत असतो. पण प्रिॲम्बल का वाचायचं आपण? तर सर्वोच्च न्यायालयाने अनेक केसेसद्वारे सांगितलं की कायदे मंडळाच्या मनामध्ये तेव्हा काय चाललं होतं हे समजावून घ्यायचं असेल तर आपण आधी प्रिॲम्बल वाचलं पाहिजे. आणि मग तेव्हाच्या कायद्याचं प्रिॲम्बल काय होतं आणि आत्ताच्या कायद्याचं काय प्रिॲम्बल होतं हे तुम्हाला एका ओळीत सांगतो वेळेच्या मुळे. त्या कायद्याचं प्रिॲम्बल सांगत होतं 1872चा कायदा जो सर जेम्स स्टीफनने आणलेला होता. आणि तो सर जेम्स स्टीफनने आणलेलाच नव्हता. दॅट वॉज बेस्ड ऑन टेलर्स लॉ. आणि त्या टेलर्स लॉवरती अँड बेंथॅमचं द रॅशनल ऑफ ज्युडिशियल एव्हिडन्स ह्या 1828 साली पब्लिश झालेल्या पुस्तकावरून हा कायदा आणला होता. म्हणजे थोडक्यात रॅशनल ज्युडिशियल एव्हिडन्स बाय बेंथॅम अँड टेलर्स एव्हिडन्स इज द बेसिस ऑफ सर जेम्स स्टीफन्स द ॲक्ट ऑफ 1872. लेट अस सी इन वन सेंटेन्स व्हॉट इज द प्रिॲम्बल ऑफ दॅट लॉ. काय होतं प्रिॲम्बल असं? आणि त्या प्रिॲम्बलचं, जुन्या कायद्याचं प्रिॲम्बल फक्त 3 शब्दाचं होतं. an act to consolidate, to define and amend law as to evidence. 3च ओळीत. to consolidate म्हणजे काय? एकत्र घाला. to define नवीन तयार करा, अमेंड आहे त्याच्यात दुरुस्त करा. म्हणजे थोडक्यात तो जो 1872चा कायदा होता तो असं सांगत होता आहे ते एकत्र घातलं, जिथं आवश्यक आहे तिथं नवीन केलं, जिथे आवश्यक आहे तिथे दुरुस्ती केली. थोडक्यात जुन्या कायद्यामध्ये कन्सॉलिडेट हा शब्द यासाठी आला की जेव्हा ब्रिटिशांचं साम्राज्य भारतामध्ये सुरू झालं आणि ब्रिटिशांनी कायदे करायला सुरुवात केली त्याआधी भारतामध्ये मुस्लिम लॉ लागू होता, मुस्लिम लॉ ॲज टू एव्हिडन्स, हिंदू लॉ ॲज टू एव्हिडन्स, आणि असे विविध कायदे एकत्र केले. त्यातला चांगला भाग निवडला कन्सॉलिडेशन. एवढं सगळं करून भागलं नाही, म्हणून आपल्याला काहीतरी नवीन करावं लागलं, टू डिफाईन, आणि आहे त्याच्यात कुठे दुरुस्ती करावी लागली म्हणून टू अमेंड. असा होता जुना कायदा. पण नवीन कायद्याचं प्रिॲम्बल बदलून टाकले. आता नवीन कायद्याचं जर का प्रिॲम्बल तुम्ही वाचलं तर ते असं म्हणतं की सो ॲज टू डिफाईन, सो ॲज टू कन्सॉलिडेट अँड सो ॲज टू प्रोव्हाइड फॉर जनरल प्रिन्सिपल्स फॉर अ फेअर ट्रायल. आजचा जो कायदा आपण जो 1 जुलैपासून लागू करत आहोत त्याचं जे प्रिॲम्बल आहे दॅट सेज टू कन्सॉलिडेट अँड टू प्रोव्हाइड फॉर जनरल प्रिन्सिपल्स ॲज टू अ फेअर ट्रायल. हे सगळं बरोबर होतं. पण ह्या कायद्यात दुर्दैवानं जसं मगाशी म्हटलं गेलं तसं कायदे केले जातात. आणि खूप वेळा असं म्हटलं जातं की एअर कंडिशन ऑफिसमध्ये बसलेली मंडळी उन्हातानात काम करणाऱ्या लोकांसाठी कायदे करत असतात. हा वस्तुस्थितीतला फरक हा इंटरप्रिटेशनसाठी कारणीभूत ठरतो. मग जर का तिथे असं म्हटलं असेल सो ॲज टू हॅव द फेअर ट्रायल, फेअर ट्रायलसाठी हा कायदा केला. पण व्हॉट इज फेअर ट्रायल इज नॉट डिफाईन इन दिस लॉ. कोणची फेअर ट्रायल, कशाला म्हणायचं फेअर ट्रायल हे काय इथं डिफाईन केलं नाही. म्हणजेच आता इथून पुढे जेव्हा हायकोर्टात वकिली करणारी जी मंडळी आहेत ना ती पहिल्यापासून सुरुवात करणार फेअर ट्रायल. द पर्टिक्युलर प्रोव्हिजन ऑर जे झालं प्रोसिडिंग जे झालेलं आहे, क्रिमिनल प्रोसिडिंग जे झालेलं आहे ते फेअर ट्रायलकडे नेत नाही. इथपासून मित्रांनो तुम्हाला सांगतो सुरुवात होणार. फेअर ट्रायल म्हणजे काय डिफाईन नाही केलं. डिफाईन नाही केलं काय करायला पाहिजे आपण? त्याचं कॉमन मिनिंग किंवा सर्वार्थ तो सगळ्यांना पटणारा अर्थ घेतला पाहिजे. इट इज अ ट्रायल, वी अंडरस्टँड. फेअर ट्रायल म्हणजे काय डिफाईन केलेलं नाही. मग त्याचा आपल्याला जनरल प्रॉसेस ॲक्ट आणि आपल्याला सर्वसामान्य मिनिंग जो अनेक वेळा माननीय सर्वोच्च न्यायालयाने सांगितला आहे तो घेतला पाहिजे. तो म्हणजे काय? देअर मस्ट बी सफिशियंट अपॉर्च्युनिटी गिवन. अपॉर्च्युनिटी समजलं, सफिशियंट ॲडेक्वेट अपॉर्च्युनिटी मस्ट बी गिव्हन. आणि म्हणून या कायद्याचा उद्देश त्या
कायद्याच्या समोर येणाऱ्या व्यक्तींना पुरेशी संधी मिळावी हा असला पाहिजे. यानंतर स्टेटमेंट ऑफ ऑब्जेक्ट्स अँड रिझन्स. मी हे तुम्हाला का सांगतोय, सिनियर वकिलांनी पूर्ण वाचलेलं आहे. माझ्या ज्युनियर वकील बंधू भगिनींना हे पूर्णपणे कळावं आणि कायदा कसा वाचावा यासाठी तुम्हाला सांगतोय तरुण मित्रांनो. याचं जे स्टेटमेंट ऑन ऑब्जेक्ट्स अँड रिझन्स आहे ना, ते पार्लमेंटची मानसिकता दाखवतं की कशा परिस्थितीमध्ये हा कायदा केला. आणि त्याच्यातल्या 2 ओळी आपण खूप छानपणे समजावून घेतल्या पाहिजेत, ज्या आधीच्या 2 व्यक्त्यांच्या व्याख्यानाशी संबंधित होत्या. त्यात असं म्हटलंय, बिकॉज ऑफ द टेक्नॉलॉजिकल ग्रोथ, ग्लोबलायझेशन झालं, इतकं यांत्रिकरण झालं, ही जी यांत्रिक करामत नंतर होत गेली, टेक्नॉलॉजिकल ग्रोथ होत गेली, त्याला कोपअप करण्यासाठी कायदा बदलला पाहिजे. बेंथॅमनी काय सुंदर सांगितलं मित्रांनो ज्युरिस्प्रुडन्समध्ये. ज्युरिस बेंथॅम सांगतो, लॉ इज फॉर द सोसायटी अँड नॉट सोसायटी फॉर द लॉ. समाज हा काही कायद्यासाठी नसतो, कायदा समाजासाठी असतो. आणि जर का समाज पुढे पुढे चालला तर कायदा मागे मागे पडेल. मागे पडलेला कायदा पुढे पुढे गेला पाहिजे, म्हणजे दुरुस्त केला पाहिजे. म्हणून बदलत्या समाजाला योग्य असलेला हा कायदा बदलावा लागला. ही या कायद्याची खासियत आहे. समाजामध्ये टेक्नॉलॉजी आली, टेक्नॉलॉजी वाढली, त्याची ट्रिमेंडस ग्रोथ झाली, त्याच्याशी मॅच करण्यासाठी आम्हाला आमचा कायदाच बदलावा लागला. पण इथपर्यंत आपण समजू शकतो हे बरोबर असेल. याचं एवढंच कारण नाही मित्रांनो, याच्याशिवाय आणखी एक कारण आहे. आणि ते कारण काय आहे तर, या कायद्याच्या त्या स्टेटमेंट ऑफ ऑब्जेक्ट्स अँड रिझन्समध्ये एक शब्द घातला आहे, दिस ॲक्ट इज ॲडजेक्टिव्ह. आजपर्यंत 1872चा कायदा भारतामध्ये 150 वर्ष लागू होता. मीही गेली 50 वर्ष 47 वर्ष वकिली करते. आपण सगळे वाचत होता. या कायद्याचं स्वरूप काय आहे हे सर्वोच्च न्यायालयापर्यंत नेहमी आर्ग्यू व्हायचं, वेदर इट इज सबस्टॅन्टिव्ह ऑर वेदर इट इज प्रोसिजरल. कोणी म्हणायचं दिस इज ॲडजेक्टिव्ह. हे सगळे प्रत्येकाचे कन्क्लुजन्स होते, प्रत्येकाचे ओपिनियन्स होते. आता मात्र पार्लमेंटनी स्वतःहून घोषित केलेलं आहे, दिस इज अन ॲडजेक्टिव्ह लॉ. म्हणजे थोडक्यात ॲडजेक्टिव्ह लॉ कसा असतो, इट इज पार्टली प्रोसिजरल अँड पार्टली सबस्टॅन्टिव्ह. आपल्याला कळालं पार्टली प्रोसिजरल, साक्षीदार कसा येतो, कसं तपासायचा वगैरे वगैरे. याच्यात काय सबस्टॅन्टिव्ह आहे, काय असतं सबस्टॅन्टिव्ह लॉ? when the rights and duties are created of the parties, that is said to be substantive law. कुठं आहे याच्यात substantive law? And friends, if you travel to section 150, 115, 116 आणि 117 जुन्या ॲक्टचे, म्हणजे इस्टॉपिलची डॉक्ट्रिन किंवा तशा तरतुदी, दे आर सबस्टॅन्टिव्ह नेचर. म्हणजे या कायद्यामध्ये काही तरतुदी अशा आहेत, काही तरतुदी अशा आहेत, आणि म्हणून तो कायदा आहे ॲडजेक्टिव्ह. इस्पेशली वेन दॅट प्रोसिजरल लॉ इज एक्झिस्टिंग फॉर द एन्फोर्समेंट ऑफ सबस्टॅन्टिव्ह लॉ, इट बिकम्स ॲडजेक्टिव्ह लॉ. दिस लॉ देअरफॉर इज ॲडजेक्टिव्ह लॉ. 150 वर्ष किंवा 50 वर्ष केवळ सुप्रीम कोर्टाचे निकाल आम्ही वाचत होतो, पार्लमेंट सायलेंट होतं. पहिल्यांदाच पार्लमेंटने सांगितलं दिस इज अन ॲडजेक्टिव्ह लॉ. असं आता स्टेटमेंट ऑफ ऑब्जेक्ट्स अँड रिझन्समध्ये सांगितलंय. या पहिल्या 3, 4, 5, 10 वाक्यावरनं तुम्हाला ह्या कायद्याचं स्वरूप किंवा तोंडओळख झाली पाहिजे. मग आता सेक्शन 1 कडे जाऊया. आणि सेक्शन 1 मध्ये फार ऐतिहासिक बदल झाला मित्रांनो. तो बदल असा आहे, प्रत्येक कायद्यामध्ये लिहिलेलं असतं दॅट धिस ॲक्ट एक्सटेंड्स थ्रू आउट इंडिया और थ्रू आउट द टेरिटरी ऑफ इंडिया. या जुन्या 1872च्या कायद्यामध्ये सुद्धा असं लिहिलेलं होतं. पहिलंच वाक्य होतं सेक्शन 1 मध्ये, दिस ॲक्ट एक्सटेंड्स टू द होल ऑफ इंडिया. फ्रेंड्स, इन न्यू ॲक्ट, न्यू लॉ, दिस हॅज बीन कट ऑफ, दिस हॅज बीन डिलीटेड. नवीन कायद्यामध्ये दिस लॉ एक्सटेंड्स टू होल ऑफ इंडिया इज नॉट टू बी फाउंड. वाय? जर का कॉन्ट्रॅक्ट ॲक्ट बाकी सगळे 100 कायदे तिथं लिहिलेलं आहे दिस ॲक्ट एक्सटेंड्स टू द होल ऑफ इंडिया, मात्र आमचा आत्ताचा जो नवीन एव्हिडन्स ॲक्ट आहे त्याच्यात असलेलं वाक्य आम्ही काढून टाकलंय. का काढलं असेल? देअर मस्ट बी सम रिझन. पार्लमेंट विल नॉट डू एनिथिंग विदाउट एनी रिझन. हे का काढलं असेल त्याच्यासाठी एक छोटं उदाहरण सांगतो मित्रांनो. मी आपल्या इथून जवळ असलेल्या एका खेडेगावातलाच आहे. जुन्या काळात आपल्याकडे चोरी व्हायची. चोरी झाली की काय व्हायचं, एक तर तो दरोडेखोर यायचा, तलवार घेऊन यायचा, काठी घेऊन यायचा, कुऱ्हाड घेऊन यायचा, किंवा जे असतं कोणीतरी डोक्याला बंदूक लावायचा. आणि मग काय व्हायचं, कॉन्स्टेबल दंडा घेऊन यायचा, कुठे आहेत चोर. ही आपली कन्व्हेन्शनल मेथड. आता काय झालं, पुण्याच्या कॉस्मॉस बँकेवरती दरोडा पडला मित्रांनो. 400 कोटी रुपयाची चोरी झाली. किती? 400 कोटी रुपये. दरोडा पुण्यात, बँक पुण्यात, पैसे पुण्यात, आणि दरोडा करणारा थायलंडमध्ये बसलेलं होतं.
तोही तो कॉम्प्युटरसमोर बुरखा बांधून बसलेला होता आणि त्यांनी तिथून 1 सेकंदामध्ये यांचे 400 रुपये पळवले. कुठं करायची गोष्ट आता? म्हणजे थोडक्यात हा जो आजचा कायदा आहे ना, इट हॅज ट्रान्स बाउंड्री इफेक्ट्स. Whenever any law has a transboundary effects, therefore this sentence becomes redundant and useless, and therefore this sentence has been deleted from the new evidence act. आणि म्हणून ते शब्द काढून टाकले. कशाला भारत? याला कुठेही असू द्या, wherever it goes, this will be applied. According to regarding this law, one more aspect is to be seen, that this act is a lex fori law. Fori means, it is a Latin word. Fori means forum. आणि म्हणून या संबंधानं माननीय सर्वोच्च न्यायालयाच्या पुढे एक केस निर्माण झाली होती, नेहरेंदू दत्त वर्सेस एम्परर, प्रिव्ही काउन्सिल 1942, पेज नंबर 22. आणि प्रिव्ही काउन्सिल समोर तेव्हा केस निर्माण झाली, हा जो एव्हिडन्स ॲक्ट आहे याचं नेमकं काय स्वरूप आहे किंवा भारतातल्या एव्हिडन्स ॲक्टचं काय स्वरूप आहे. आणि तेव्हा प्रिव्ही काउन्सिलनं सांगितलं, दिस इज अ लेक्स फोरी और लेक्स फोराय लॉ. आपल्याला माहिती आहे लॅटिनमध्ये शब्द आहेत, लेक्स लोसाय कॉन्ट्रॅक्टर्स, लेक्स सोसी, लेक्स सेलिब्रेशनाइज एटसेट्रा. तसंच लेक्स फोरी म्हणजे लॉ ऑफ द प्लेस, ऑफ द फोरम, जिथला कोर्ट तिथला कायदा. म्हणून या कायद्याचं स्वरूप हे भारतातल्या कोणत्याही कोर्टामध्ये खटला असेल, खटला कोर्टात ज्या कोर्टामध्ये खटला त्या देशाचा कायदा, अकॉर्डिंगली दिस लॉ बिकम्स ॲप्लिकेबल टू द सेम. दिस इज व्हेरी elementary discussion about this law. On these premises, the real difference is made in respect of documentary evidence and definition of document. Earlier in section 3, paragraph 5 thereof, the word document was defined. Now by virtue of this amended law, this is included in section 2D of the new law. आधीचं जे सेक्शन 3 पॅराग्राफ 5 होता तो आता नवीन सेक्शनमध्ये 2D मध्ये टाकून दिला आहे. बघा ती बदल करत असताना किती छोटासा बदल पण किती इफेक्टिव्ह केला. आधीची डॉक्युमेंटची काय व्याख्या होती? ज्युनियर लॉयर्स विल ॲग्री विथ मी. When any matter is expressed or described upon a substance with the help of letters, figures or marks or any of those means which is intended or which is used to be for the purpose of recording of that matter, that is called as document. हे होतं आपलं डॉक्युमेंट. पण आता जो टेक्नॉलॉजिकल बदल झालेला आहे त्या टेक्नॉलॉजिकल बदलचा सगळा पॅरेफोर्निया एकत्र आणण्यासाठी 2 शब्द बदलून टाकले. त्या बदललेल्या 2 शब्दामुळे जगातली प्रत्येक गोष्ट आता त्याच्यात आलेली आहे. मला असं वाटतं कमीत कमी पुढचे 50-100 वर्ष ती व्याख्या बदलायची जरुरी भासणार नाही. इतके इंटेलिजंटली डॉक्युमेंट शब्दाची व्याख्या बदलून सेक्शन 2D इन्क्लूड केलेलं आहे. काय म्हणतं नवीन 2D? आपण एक वाक्यात बघूया. वेन एनी मॅटर इज एक्सप्रेस ऑर डिस्क्राइब्ड, expressed or described. तिथे लिहिले or recorded. Express, described or recorded. Recorded हा शब्द नवीन घातला. का घालावा लागला? मोबाईल, रेकॉर्डिंग, फिल्म्स की हे जे नवीन मेथड्स ऑफ कम्युनिकेशन आले हे सगळे त्याच्यात इन्क्लूड करण्यासाठी तिथे रेकॉर्डेड असा शब्द घातला. आणि पुढे काय लिहिलं अजून? Any matter expressed or described or recorded, now recorded new word, with the help of letters, figures, marks, letters, figures or marks. 1872 साली लिहायच्या ह्या सगळ्या 3च गोष्टी माहीत होत्या, लेटर्स, फिगर्स, मार्क्स. पण आता मात्र त्या बदलल्या आणि पुढे भविष्यात अजून बदलतील. आणि म्हणून एक शब्द घातला, बाय ऑर बाय एनी अदर मीन्स. एक होल्ड ऑल क्लॉज घालून टाकलाय. किती का कायदा बदले ना, किती का सामाजिक परिस्थिती बदले ना, ऑर एनी अदर मीन्स. एनी मॅटर एक्सप्रेस ऑर डिस्क्राइब्ड or recorded on any substance with the help of letters, figures, marks or any other means which is intended or which is used to be for the purpose of recording of that matter, and includes electronic record and digital evidence. ही इतकी मोठी व्याख्या बदलली. दिस इज हार्ट ऑफ द अमेंडेड लॉ. आता इथून पुढे येणारी प्रत्येक गोष्ट आपल्याला या व्याख्येत बसवता येणार आहे. एवढंच नाही केलं त्यांनी, ते जे 2003 साली ती जी गोष्ट सुरू झालेली होती सुप्रीम कोर्टाच्या समोर, आणि 2005 साली पुन्हा ती गोष्ट आली होती. कोणत्या केसमध्ये? पार्लमेंट अटॅक केस, अफझान गुरुज केस, नंतर कसाबची 2012ची केस, आणि त्याच्यानंतर आलेली ही अर्जुन खोतकरांची केस. ह्या सगळ्या केसेसच्या दरम्यान तो जो मुद्दा तिथे निर्माण झालेला होता
तो गुंता सोडवण्यासाठी, त्याला खुलासा करण्यासाठी ह्या डॉक्युमेंटच्या व्याख्येमध्ये खाली आता इलस्ट्रेशन 4 अमेंड ॲड केलेलं आहे. ते इलस्ट्रेशन 4 वाचलं ना मित्रांनो, आपल्याला अगदी ज्युनियर माणसाला सुद्धा डॉक्युमेंटची नवीन व्याख्या आपोआप समजेल. त्यांनी सिनियरला विचारायची गरज नाही. मी आता सांगितलेले बदल आणि ते शेवटचं घातलेलं शेपूट म्हणजे चौथं इलस्ट्रेशन. चौथं इलस्ट्रेशन काय म्हणतंय की एनी लॅपटॉप, स्मार्टफोन, एनी वेबसाईट, ऑल दीज आर सेट टू बी अ डॉक्युमेंट. म्हणजे थोडक्यात आता तुमच्याकडे स्मार्टफोन आहे, मग तुमच्याकडे पेनड्राईव्ह आहे, तर तुमच्याकडे हे इलेक्ट्रॉनिक उपकरण आहेत. दिस इज सेट टू बी अ डॉक्युमेंट. देअरफॉर इन धिस बिहाफ द डेफिनेशन हॅज बीन वायडन विथ रेफरन्स टू दिस कन्सेप्ट ऑफ डॉक्युमेंट हिअर. मग यानंतर सेक्शन 6 मध्ये किरकोळ बदल केलेला आहे. महत्त्वाचा बदल सेक्शन 24 मध्ये झाला आहे. आधी सेक्शन 24 मध्ये आपण कन्फेशन, आपल्याला माहिती आहे ज्युनियर वकिलांना कन्फेशन डिफाईन झालेलं नाही, फक्त कन्फेशनविषयी माहिती सांगितलेली आहे. मग आता ते कन्फेशन कसं होऊ शकतं हे सांगितलंय. थ्रेट ऑर इंड्युसमेंट हे दोनच शब्द होते आधी. आता तिसरा शब्द घातला ऑर कोअर्शन. थ्रेट, इंड्युसमेंट ऑर कोअर्शन आला. कोअर्शन शब्द कुठे सापडतो आपल्याला? इंडियन कॉन्ट्रॅक्ट ॲक्ट. आणि कॉन्ट्रॅक्ट ॲक्टमध्ये वेन कन्सेंट इज नॉट फ्री मध्ये ती कोर्शनची गोष्ट येते. कमिटिंग ऑर थ्रेटनिंग टू कमिट एनी ॲक्ट फॉरबिडन बाय इंडियन पिनल कोड ऑर डिटेनिंग ऑर थ्रेटनिंग टू डिटेन एनी प्रॉपर्टी अनलॉफुली टू द प्रिजुडाइस ऑफ एनी पर्सन. म्हणजे थोडक्यात इथे फौजदारी कायदा आला, सिव्हिलचा कायदा आला आणि अशा रीतीनं तिथे कोर्शन शब्द घातलेला आहे. हे काय झालं सेक्शन 24. मग आला सेक्शन 30. सेक्शन 30 मध्ये काय नायसिटी होती? सेक्शन 30 मध्ये काय नायसिटी होती तर कन्फेशन्स इन रिस्पेक्ट ऑफ जॉईंट ऑफेंडर्स का जॉईंट ट्रायल. आणि मग तिथे आता दुरुस्ती करून टाकली. कन्फेशन of an accused in respect of joint trial when one of them is absconding or one of them has caused the breach of the terms imposed, then such confession may be used. That is the new aspect provided in section 30. मग आला सेक्शन 45. फार अगदी नेमक्या मोजक्या अशा दुरुस्त्या आहेत. तो महत्त्वाचा भाग आहे ना, तो आपण पुढे डिस्कस करणार. थोडं कॉम्प्लिकेटेड आहे. अगदी छोट्या छोट्या सुट्ट्या आपण पाहून घेऊ. सेक्शन 45 आला. आपल्याला माहिती आहे सेक्शन 45 ते 51 जुन्या एव्हिडन्स ॲक्टमध्ये काय सांगत होत्या? एक्सपर्ट एव्हिडन्स. when the court has to form an opinion as to a point in foreign law, art, science or finger impressions or handwriting, then the opinion of the person who is specially skilled may be relevant. 5च गोष्टी सांगितल्या होत्या. when the court has to form an opinion as to a point in foreign law, science, art, finger impressions or handwriting, then opinion of the person specially skilled is relevant. तिथे का बरं मित्रांनो, तरुण वर्गाला मी एक विचारीन, फॉरेन लॉ असं म्हटलंय, इंडियन लॉ का बरं नाही म्हटलं? फॉरेन लॉ कशासाठी म्हटलंय? आपल्याला सायन्स समजलं. जज मंडळींना दे मे नॉट बी स्पेशलाइज इन सायन्स, वी अंडरस्टँड. दे मे नॉट बी स्पेशलाइज इन आर्ट, आपण ते पण समजू. हँडरायटिंग किंवा फिंगर इम्प्रेशनमध्ये ते वेगळे स्पेशलाइज पीपल असतात. जरीही एव्हिडन्स ॲक्टमध्ये म्हटले की न्यायाधीश कम्पेअर करू शकतात, तरीसुद्धा ते काही एक्सपर्ट नसतात, इतकं आपल्याला माहिती आहे. पण पहिल्या 4 गोष्टी, पुढच्या 4 गोष्टी समजल्या. फॉरेन लॉ का शब्द आला, इंडियन लॉ का नाही? उदाहरणार्थ नगरच्या एखाद्या कोर्टामध्ये मुद्दा निघाला ॲज टू इंटरप्रिटेशन ऑफ द प्रोव्हिजन्स ऑफ द इंडियन कॉन्ट्रॅक्ट ॲक्ट, आणि मग काही न्यायाधीश मंडळी आहेत, जिल्हा न्यायाधीश आहेत, आणि ते म्हटलं अरे ते आवडसर कालपासून इथे मुक्कामाला आहेत, बोलवणं उद्या साक्षर आपल्याकडे त्या इंडियन कॉन्ट्रॅक्ट ॲक्टवरती, त्यांचं मत ऐकून घेऊ. इज इट परमिसिबल? नाही. इंडियन कॉन्ट्रॅक्ट ॲक्टचा काय अर्थ होतो यासाठी मला जर बोलवलं तर ते कायद्यात अलाउड नाही ना. पण जर का तुमच्या समोर एखादा प्रश्न आहे, व्हॉट इज द प्रोव्हिजन इन रिस्पेक्ट ऑफ अमेरिकन कॉन्ट्रॅक्ट ॲक्ट, कन्सिडरेशनवरती इंजुरियस रिलायन्स थेरी काय आहे अमेरिकेची याच्यावरती जर का एखादा प्रश्न आला, किंवा कन्सेन्सस ॲड ॲडमची इंग्लंडमधली काय थेरी याच्यावरती नगरच्या कोर्टामध्ये प्रश्न आला, आणि मग त्याच्यावरती बहस सुरू झाला, चर्चा सुरू झाली, पॉईंट ऑफ फॉरेन लॉ, आणि मग त्या पॉईंट ऑफ फॉरेन लॉचं जर का मत पाहायचं असेल, ओपिनियन घ्यायचं असेल, मग कोणतरी सांगेल अरे ते आवड मास्तर आला नाही, त्याने त्याच्यातच PhD केलेलं आहे, बोलवा त्याला. whether I can come as witness or not? Yes, because in that case
पॉईंट इन फॉरेन लॉ हॅज बीन युज्ड नॉट इंडियन लॉ. मग तिथे इंडियन लॉच्या ऐवजी पॉईंट ऑफ फॉरेन लॉ केलेलं आहे. याचं ज्युरिस्प्रुडन्समध्ये रिझन आहे. ह्या कायद्यात उत्तर नाही, याचं उत्तर कशात आहे? ज्युरिस्प्रुडन्समध्ये आहे. आणि ज्युरिस्प्रुडन्स काय सांगतो? एव्हरी पर्सन नोज लॉ ऑफ हिज लँड. प्रत्येक भारतीयाला, अशिक्षित भारतीयाला सुद्धा इंग्लिशमध्ये लिहिलेले 100% कायदे माहिती आहेत असं समजलं जातं. दिस इज अ प्रिझम्पशन ऑफ लॉ. पण ते प्रिझम्पशन परकीय कायद्याला लागू नाही. दॅट वी नो आवर इंडियन लॉ इज अ क्वेश्चन ऑफ लॉ. इफ हावेवर इट इज विथ रेफरन्स टू इंटरप्रिटेशन ऑफ द फॉरेन लॉ, इट बिकम्स अ क्वेश्चन ऑफ फॅक्ट. आणि कोणची गोष्ट क्वेश्चन ऑफ फॅक्ट झाल्यावर काय होतंय? एक्सपर्ट इज required, witness may be allowed, and therefore in section 45 as per act of 1872 word foreign law was used. हे झालं थोडं अवांतर. पण तिथे आता बदल केलाय. तिथे 6वा शब्द घातलाय आणि त्यांनी फॉरेन लॉ, आर्ट, सायन्स, हँडरायटिंग, फिंगर इम्प्रेशन यासोबत 6वा इतका मोगम शब्द घातलाय. और एनी अदर फील्ड. जर न्यायाधीशांच्या समोर कोणत्याही फील्डमधलं काही अडचणीचं सापडलं तर ते त्याला आता एक्सपर्ट विटनेसला बोलू शकतात. इन एनी अदर फील्ड. म्हणजे थोडक्यात इतका मोगम शब्द घालून ठेवलेला असल्यामुळे पुढचे कमीत कमी 100 वर्ष तरी तांत्रिक अडचणी स्तव ते रिस्ट्रिक्ट होऊ शकणार नाही. दिस इज द प्रोव्हिजन मेड. मग त्याच्या पुढची प्रोव्हिजन तुम्हाला सांगतो, आपल्याला शोधायला लागेल. ती आपण प्रथम शोधूया. सेक्शन 114ब आणि सेक्शन 133 महत्त्वाची आहे फौजदारी वकिलांच्यासाठी. काय होता सेक्शन 114ब? मित्रांनो, आपल्याला सगळ्यांना माहितीच आहे की पहिल्या कायद्यात काय होतं? सेक्शन 1, 2, 3, 4, 5 ते 55 रिलेव्हन्सी, 56, 57, 58 ते 100 पर्यंत एव्हिडन्स, प्रायमरी एव्हिडन्स, ओरल एव्हिडन्स, डॉक्युमेंटरी एव्हिडन्स. 101, 101, 102, 103, 104 4 पिलर्स ऑफ प्रिन्सिपल्स ऑफ एव्हिडन्स. नंतर 105 पासून 114 पर्यंत अदर प्रोव्हिजन्स ॲज टू बर्डन ऑफ प्रूफ. आणि 114 मध्ये प्रिझम्पशन्स. 115, 16, 17 त्याच्यामध्ये काय? इस्टॉपेल. 118 ते 133 काय? विटनेसेस. आणि त्याच्या पुढे एक्झामिनेशन्स. 167 शेवटचा सेक्शन काय सांगायचा तर इम्प्रॉपर. मग ह्या सगळ्या पॅराफर्नियामध्ये, त्या सगळ्या प्रोव्हिजन्समध्ये ती जी तरतूद होती 114ब रिगार्डिंग अकम्प्लिश, काय तरतूद आहे जुन्या सेक्शनमधली? तो सेक्शन नाही बदललेला. आणि अकम्प्लिश इज अनवर्दी ऑफ क्रेडिट. काय सांगतो 114ब? प्रिझम्पशन अन अकम्प्लिश इज अनवर्दी ऑफ क्रेडिट अनलेस करॉबोरेटेड इन मटेरियल पर्टिक्युलर्स. फॉर ज्युनियर वकिलांना सांगतो काय असते थिअरी ऑफ करॉबोरेशन. वन पीस ऑफ एव्हिडन्स मे बी सपोर्टेड बाय अनदर पीस ऑफ एव्हिडन्स. दिस इज नोन एज करॉबोरेशन. एका साक्षीच्या तुकड्याला दुसऱ्या तुकड्यानं बळ देणे म्हणजे करॉबोरेशन. हे करॉबोरेशन का असावं ते 114ब सांगतो. अनअकम्प्लिश, माफीचा साक्षीदार, इज अनवर्दी ऑफ क्रेडिट, बेभरोसेचा आहे, अविश्वासू आहे आणि त्याच्यावर विश्वास ठेवू नका असं पार्लमेंटने सांगितलं. अनलेस करॉबोरेटेड इन मटेरियल पर्टिक्युलर्स. जोपर्यंत त्याच्या म्हणण्यापृष्ठावर दुसरा काही पुरावा येत नाही याला बिलीव्ह नका करू. दिस वी अंडरस्टँड. ओके. कारण आपल्याला माहिती आहे हु इज अन अकम्प्लिश. अन अकम्प्लिश इज अ डिसऑनेस्ट पर्सन हु हॅज थ्रोन हिज अर्स्टवाइल फ्रेंड्स टू डॉग्स. त्यांनी आपले जे जुने मित्र होते त्यांच्या डोक्यावरती पाय देऊन आता तो माफीचा साक्षीदार झालेला आहे. त्याच्यावर विश्वास ठेवायचं काही कारण नाही. आपल्याला हे पटलं. पण पुढे एक सेक्शन आहे, फौजदारी वकील राईटली अप्रिशिएट करतील. काय सांगतो 133 सेक्शन? अन अकम्प्लिश इज अ कॉम्पिटंट विटनेस. पहिला सेक्शन म्हणतो ही इज अनवर्दी ऑफ क्रेडिट. पुढचा सेक्शन काय सांगतो? ही इज कॉम्पिटंट विटनेस. And conviction is not illegal merely because it proceeds on the uncorroborated testimony of an accomplished. पुढचा जो सेक्शन आहे 133 सांगतो पहिल्या ओळीत an accomplished is a competent, सक्षम आहे, तो अविश्वासू आहे पण सक्षम आहे. आणि conviction is not illegal merely because it proceeds on the uncorroborated testimony of an accomplished. जरीही corroboration नसलं तरी पण शिक्षा देऊन टाका. ॲपरंटली हे 2 सेक्शन्स कसे जज करायचे या बाबतीत न्यायाधीशांच्या समोर अनेक वेळा प्रश्न निर्माण झालेले होते. आणि म्हणून माननीय सर्वोच्च न्यायालयाच्या पुढे बनारसी दास वर्सेस स्टेट अशी एक केस निर्माण झाली होती. आणि बनारसी दास वर्सेस स्टेटमध्ये सर्वोच्च न्यायालयाने फार सुंदरपणे सांगितलं होतं, वन इज द ॲडवाइस, अदर इज द रूल ऑफ लॉ. दोन्ही तरतुदी ह्या विसंगत नसून
जेव्हा न्यायाधीश त्या खुर्चीवरती बसतात तर पार्लमेंट हळूच कानात सांगतं, न्यायाधीश महाराज सांभाळा बरं का, बेभरोशाचा माणूस येतोय. दिस इज व्हिस्परिंग इन द इयर्स ऑफ द जज बाय सेक्शन 114 ब. 114 ब नी कानात सांगून ठेवलं, सांभाळा बरं का, भरोशाचा नाही. पण एकदा न्यायाधीशांनी ठरवलं की सल्ला आपण ऐकलेला आहे पार्लमेंटचा आणि आता साक्षी पुरावा समोर आलेला आहे आणि त्याच्या आधारावरती आता मला शिक्षा द्यायची आहे आणि देऊन टाकली. आणि मग कोणीतरी विचारलं, साहेब करोबरेशन नव्हतं. मग ते सांगतात 133 सेक्शन म्हणतो, अन अकम्प्लिश इज अ कॉम्पिटंट विटनेस अँड कन्व्हिक्शन इज नॉट इलिगल मेअरली बिकॉज इट प्रोसिड्स ऑन द अनकरॉबरेटेड टेस्टिमनी ऑफ अन अकम्प्लिश. हा जो थोडासा विसंगती निर्माण करणाऱ्या ह्या ज्या तरतुदी होत्या, ह्या तरतुदी आता दूर करून टाकलेल्या आहेत. नवीन कायद्यामध्ये आता दुरुस्ती केलेली आहे. 114 ब मध्ये काही दुरुस्ती नाही, 133 सेक्शनमध्ये दुरुस्ती केली. काय दुरुस्ती केली? काय लिहिलं होतं? अन अकम्प्लिश इज अ कॉम्पिटंट विटनेस. त्या वाक्यात काय बदल केला नाही. अकम्प्लिश इज अ कॉम्पिटंट विटनेस, कुठंही काही बदल केला नाही. पुढचं जे वाक्य होतं ना, अँड कन्व्हिक्शन इज नॉट इलिगल मेअरली बिकॉज इट प्रोसिड्स ऑन द अनकरॉबरेटेड टेस्टिमनी ऑफ अन अकम्प्लिश, इथं दोनच शब्द बदलले. मेअरली बिकॉज खोडून टाकलं, मेअरली बिकॉज, आणि त्याच्या जे लिहिलं इफ इट प्रोसिड्स ऑन, आधी काय होतं? अनकरॉबरेटेड टेस्टिमनी ऑफ अन अकम्प्लिश. त्याच्यातलं अन काढून टाकला आणि तिथं ठेवला करॉबरेटेड टेस्टिमनी ऑफ अन अकम्प्लिश. म्हणजे थोडक्यात इथे आता मटेरियल बदल झालेला आहे. ही इज अ कॉम्पिटंट विटनेस बट व्हेन देर कॅन बी कन्व्हिक्शन व्हेन देर इज corroboration provided. This is the new change or the change made in respect of section 133 of this law. मग आता आपण सेक्शन 116 कडे जाऊया आणि मग जी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आपल्याला पाहायची ती आपण पाहूया. 116 सेक्शन काय सांगतो? 115, 116, 117 इस्टॉपेलचे प्रश्न, इस्टॉपेलच्या तरतुदी. सेक्शन 116 मध्ये लिहिलेलं होतं, अ टेनंट शॅल नॉट he shall not challenge during the pendency of any proceedings, during the continuance of the tenancy, that his landlord had right to create the tenancy at the time of inception. म्हणजे जर का लँडलॉर्ड टेनंटमधला खटला सुरू झाला तर जुना 116 सेक्शन सांगायचा, त्या टेनंटने जोपर्यंत टेनन्सी चालू आहे तोपर्यंत असं म्हणायचं नाही की माझ्या लँडलॉर्डला मला टेनंट ठेवायचा अधिकार नव्हता. का बरं असं असावं इस्टॉपेल? अरे जर का तू असं म्हणालास की त्याला अधिकार नव्हता, मग तू टेनंट म्हणून आला कशाला? एकीकडे तू स्वतःला टेनंट पण म्हणणार आणि दुसरीकडे त्याला अधिकार नाही असं पण म्हणणार. मग असं म्हणता येणार नाही, असं इस्टॉपेल 116 ने घालून दिलेलं होतं. त्यात फक्त एक ओळ वाढवलेली आहे, एक शब्दच वाढवला आहे आणि तो शब्द असा आहे, ड्युरिंग द कंटिन्युअन्स ऑफ द टेनन्सी ऑर एनी टाईम देअर आफ्टर. फक्त ऑर एनी टाईम देअर आफ्टर एवढा एकच शब्द वाढवून टाकला आहे. म्हणजे थोडक्यात आता टेनन्सी असताना काय, टेनन्सी रद्द झाल्यावर काय, कोणत्याही खटल्यामध्ये कोणत्याही वेळी हे चॅलेंज करता येणार नाही, अशा प्रकारची तरतूद तिथे करून ठेवलेली आहे. जुना 165 आणि 162 ह्या दोन सेक्शनचा मिलाप सांगतो आणि मग आता मुख्य गाभ्याकडे येतो. का ॲक्ट बदलला त्याच्याकडे आपल्याला आता यायचं आहे. तो जी तरतूद आहे ती काय सांगते, दॅट एनी कम्युनिकेशन बिटवीन द मिनिस्टर्स अँड द प्रेसिडेंट shall not be called for in any court. ते तुम्ही नाही मागवायचं दप्तर कोर्टामध्ये. हे मागायला आता एव्हिडन्स ॲक्टमध्ये बंदी करण्यात आलेली आहे. देर इज अ ब्लँकेट प्रोव्हिजन मेड इन रिस्पेक्ट ऑफ एव्हिडन्स लॉ. मित्रांनो, इतक्या छोट्या तरतुदी होत्या. आणि शेवटचं 170 सेक्शन मागे आपण पाहिलं, रिट्रॉस्पेक्टिव्ह, प्रॉस्पेक्टिव्ह एटसेट्रा. तर इथून पुढे काय होणार आहे, न्यायाधीश मंडळींना मोठी अडचण होणार आहे. सकाळच्या सत्रामध्ये वकील जुन्या केसेस, जुना कायदा, साहेब ते जुने सेक्शन्स, दुपारच्या सत्रात नवीन सेक्शन्स. एकाच कोर्टामध्ये तुम्हाला दोन्हीही कायदे आणि दोन्हीही सेक्शन लक्षात ठेवावे लागतील. आता वकील मित्रांनो, वकिलांचा काय विरोध आहे ते तुम्हाला सांगतो. बहुसंख्य माझ्या वयाचे जे वकील आहेत, जायभाई साहेबांचे जे वयाचे आहेत, पुढच्या ओळीतल्यांच्या वयाचे जे वकील आहेत, त्यांना काय वाटते सारखी भीती, अरे आम्हाला पुन्हा सेक्शन पाठ करावे लागतील आणि तरुण मुलांना लगेच पाठ होतील. परंतु असं होणार नाही. आपल्याला दोन्हीही सेक्शन लक्षात ठेवायचे आहेत. जसं या कायद्यात एव्हिडन्स ॲक्टच्या शेवटच्या 170 सेक्शनमध्ये सांगितले, एनी ॲप्लिकेशन, एनी अपील, एनी इन्क्वायरी, एनी इन्व्हेस्टिगेशन ऑर प्रोसिडिंग पेंडिंग अँड द डेट ऑफ द कमेन्समेंट शॅल बी रेग्युलेटेड बाय अर्लियर लॉ.
म्हणजे थोडक्यात त्या दिवसापर्यंत हे जे सगळं असेल ते सगळं जुन्या कायद्याप्रमाणे आणि त्यानंतर होईल ते सगळं नवीन कायद्याप्रमाणे. म्हणजे एखादी केस खाली आज पेंडिंग असेल, उद्या तिचं पहिलं अपील, मग दुसरं अपील, मग हायकोर्टात जाईल आणि मग SLP सुप्रीम कोर्टात होईल. हे सगळं प्रोसिडिंग कशानं रेग्युलेट होईल? जुन्या कायद्यानं. म्हणजे थोडक्यात आपल्याकडे कोणताही कायदा चालायला कमीत कमी 20 वर्ष तर सुप्रीम कोर्टात जायला लागतात. म्हणजे थोडक्यात या कायद्याखाली हा जुना कायदा कमीत कमी 20 वर्ष तरी अजून नक्की चालणार आहे असं मला स्वतःला वाटतं. मित्रांनो, ही झाली ह्या कायद्याची स्वच्छ पार्श्वभूमी. याच्याकडे जे मुख्य बदल आहे आपण आता त्याच्याकडे येऊया. ज्या कारणास्तव हा कायदा बदलला ना, आता त्याच्याकडे येऊया. आणि त्या तरतुदी होत्या सेक्शन 65A आणि सेक्शन 65B. काय होता जुना सेक्शन 65A आणि सेक्शन 65B? माननीय सर्वोच्च न्यायालयाने याआधी अनवर PV वर्सेस PK बशीर 2014 सुप्रीम कोर्ट याच्यात स्पष्ट केलेलं होतं. इलेक्शनची केस होती, इलेक्शनच्या वरनं केलेली केस होती. त्या केसमध्ये माननीय सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट केलं होतं, 3 न्यायमूर्ती होते आणि त्यांनी स्पष्ट केलेलं होतं. काय स्पष्ट केलं होतं? दॅट सेक्शन 65A आणि सेक्शन 65B इट सेल्फ इज अ सेल्फ सफिशियंट कोड. जर का तुम्हाला इलेक्ट्रॉनिक रेकॉर्ड आणि इलेक्ट्रॉनिक एव्हिडन्स या गोष्टीवरती बोलायचं असेल, दुसरा सेक्शनच वाचायची गरज नाही. रीड ओनली सेक्शन 65A आणि सेक्शन 65B. ऑनरेबल सुप्रीम कोर्ट हेल्ड इन केस ऑफ अनवर PV वर्सेस PK बशीर 2014 सुप्रीम कोर्ट. मग याचा अर्थ असा झाला की आपण जे नेहमी प्रायमरी एव्हिडन्स तिकडे, सेकंडरी एव्हिडन्स तिकडे, त्याचं काय झालं? आणि यावरून आपल्याला जर अभ्यास करायचा असेल तर 1974 साली माननीय सर्वोच्च न्यायालयाच्या पुढे एक केस निर्माण झाली होती, सोमू व्हर्सेस स्टेट ऑफ दिल्ली. आणि त्या केसमध्ये 74 सालीच म्हणजे 50 वर्षापूर्वी आपल्या सर्वोच्च न्यायालयाने आपल्याला वॉर्निंग देऊन ठेवली होती that hereafter because of the technological developments we shall provide for the technological provisions in our law. ह्या ज्या नवीन तरतुदी आहेत, नवीन टेक्निक आहेत, हे आपण आत्मसात केले पाहिजेत असं सुप्रीम कोर्ट 74 सालापासून सांगत होतं. आपलं एवढंच कशाला? बघा, आपल्याकडे एक केस निर्माण झाली होती, डॉक्टर प्रफुल्ल देसाई व्हर्सेस स्टेट ऑफ महाराष्ट्र. आपल्या सर्वांना माहिती आहे. ज्युनियर वकिलांना फक्त सांगतो, व्हॉट वॉज द केस ऑफ डॉक्टर प्रफुल्ल देसाई व्हर्सेस स्टेट ऑफ महाराष्ट्र? एका खटल्यामध्ये त्यांनी अर्ज केला होता की मला तो साक्षीदार आहे, तो परदेशात असतो, तो व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या द्वारे तपासायला परवानगी द्या. हे सगळं करोनाच्या पूर्वीचं आहे. करोनानंतर तर जजेस म्हणतात तुम्ही असंच तपासा म्हणून. तर त्याने अर्ज केला काय, मला व्हिडिओ VCच्या मार्फत तपासायला परवानगी द्या. ट्रायल कोर्टाने ती परवानगी दिली. प्रकरण गेलं बॉम्बे हायकोर्टात. बॉम्बे हायकोर्टाने ट्रायल कोर्टाचा निकाल रद्द केला आणि सांगितलं नाही नाही असं नाही करता यायचं, हे VC वगैरे चालणार नाही, त्याला इथं प्रत्यक्ष बोलवा. कारण जेव्हा उलट तपास असतो तेव्हा त्याची बॉडी लँग्वेज, त्याला काय म्हणतो आपण, डेमेनियर, हिज डेमेनियर इज टू बी सीन. आणि म्हणून त्याला आणा कोर्टासमोर, VC नको. याच्या विरुद्ध प्रकरण गेलं सुप्रीम कोर्टात. माननीय सुप्रीम कोर्टानं ट्रायल कोर्टाचा निकाल कायम केला, बॉम्बे हायकोर्टाचा निकाल फिरवला आणि सांगितलं अरे ह्या बदलत्या काळामध्ये टेक्नॉलॉजिकल डेव्हलपमेंटमध्ये या सिनारिओमध्ये तुम्हाला आता प्रो टेक्नॉलॉजी असलं पाहिजे आणि म्हणून हे अलाउड केलं पाहिजे. म्हणजे थोडक्यात ही जी खटल्यांची मालिका आपल्यासमोर येत होती त्याच्यातून टेक्नॉलॉजिकल ग्रोथ ॲक्सेप्ट केली जात होती, नवीन चॅलेंजेस ॲक्सेप्ट केले जात होते. आणि मग आता 2000 साली IT ॲक्ट आला. मग IT ॲक्ट आल्याबरोबर काय झालं, हा सेक्शन 65AB घातला आपल्याकडे आणि मग त्याच्यामध्ये दुरुस्ती करण्यात आली. आणि मग ही दुरुस्ती केल्यानंतर एक छोटी गोष्ट होती मित्रांनो, ते जे सर्टिफिकेट द्यायचं होतं ना, ते सर्टिफिकेट कोणी सही करायचे आणि केव्हा द्यायचं. पहिली केस निर्माण झाली, स्टेट म्हणजे NCT दिल्ली, नॅशनल कॅपिटल टेरिटरी दिल्ली विरुद्ध अफसान गुरु, 2003 सुप्रीम कोर्ट. 2005 साली दुसरी केस आली, स्टेट NCT वर्सेस नवज्योत संधू. त्यानंतर तिसरी केस आली, ती म्हणजे अनवर PV वर्सेस PK बशीर. त्याच्या आधी केस आली ती म्हणजे पार्लमेंट अटॅक केस. त्याच्यानंतर आणखी एक केस आली ती म्हणजे आपली मुंबईतली कसाबची केस 2012 सुप्रीम कोर्ट. आणि अशा रीतीनं सर्वोच्च न्यायालयाच्या समोर एक एक केसेस येत गेल्या. आणि सर्वोच्च न्यायालयाच्या टॉम्स ब्रुनो व्हर्सेस स्टेट आणि
अनवर PV वर्सेस PK बशीर, मित्रांनो 3 जजेसच्या खंडपीठांच्या मध्ये अशा प्रकारचे विसंगवाद निर्माण झाले. आपण वकील म्हणून त्यांना चुकले असं म्हणणं बरोबर नाही, परंतु विसंगत निर्माण झालेले होते आणि अशी ही विसंगती वाढत 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 चाललेली होती. आणि शेवटी जालन्याच्या असलेल्या अर्जुन खोतकर व्हर्सेस कैलास गोरेंट्याल या केसमध्ये मुद्दा निर्माण झाला की ते सर्टिफिकेट द्यायचं तरी कधी. आणि सुप्रीम कोर्टाने एकदा एका केसमध्ये म्हटलंय, जर का तुम्ही पहिल्या दिवशी जर का त्या प्रोडक्शनला हरकत घेतली नाही ना, तर मग नंतर तुम्हाला सुप्रीम कोर्टात सर्टिफिकेट दिलं नव्हतं हे पण म्हणता येणार नाही, सर्टिफिकेटची गरजच नाही असा अर्थ काढला गेला. एका केसमध्ये पार्लमेंट अटॅक केसमध्ये इंटरनेटचं ट्रान्स्क्रिप्ट दिलं गेलं, मग ती जी त्याच्यासोबतचे सर्टिफिकेट द्यायचं ते कधी द्यायचं. मग हा डिफेक्ट क्युअर होऊ शकतो का, नंतर सर्टिफिकेट दिलं तर चालेल का. ह्या सगळ्या गोष्टी संदिग्ध निर्माण झालेल्या होत्या. आणि यावरती पडदा पडावा म्हणून जस्टिस नरिमन साहेबांनी 2020 साली फार स्वच्छ सांगितलंय, अरे कायदा बदला, अशा प्रकारच्या गोष्टी टाळण्यासाठी कायदा बदला. आणि म्हणून त्यांनी कायदा बदलून टाकला. आता सेक्शन 65A आणि सेक्शन 65B रद्द केला आणि त्याच्याऐवजी काय घातला 61, 62 and 63. या 3 पैकी तरुण वकिलांनी शेवटचे आणि पहिला आणि शेवटचा सेक्शन जरा बाजूला ठेवावा. पहिला सेक्शन जो आहे ना, तो याच्या ॲडमिसिबिलिटी संबंधाने आहे. फार सुंदर सेक्शन आहे. तो सांगतो नथिंग इन दिस अधिनियम शॅल अप्लाय टू डिनाय. म्हणजे ह्या कायद्यात असं काहीही तरतूद नको. वी शॅल अप्लाय टू डिनाय ॲडमिसिबिलिटी ऑफ एनी इलेक्ट्रॉनिक रेकॉर्ड और डिजिटल एव्हिडन्स. ते करण्यासाठी केवळ तो डिजिटल एव्हिडन्स आहे, इलेक्ट्रॉनिक एव्हिडन्स आहे आणि म्हणून तो ॲडमिट नाही करायचा असं ह्या कायद्याचा काही अर्थ काढायची गरज राहिलेली नाही असं पहिला सेक्शन सांगतो. 61. 63 सेक्शन सांगतो की सर्टिफिकेट कोणी दिलं पाहिजे, कसं दिलं पाहिजे. आणि आधी जेव्हा ते सर्टिफिकेट देण्यावरनं थेट सुप्रीम कोर्टापर्यंत जावं लागत होतं, पार्लमेंटने आता ठरवलं अरे आता हे सर्टिफिकेटचा घोटाळा जरा दूर करून टाकूया. त्यांनी शेड्यूलमध्ये त्या सर्टिफिकेटचा फॉर्मेटच देऊन टाकला. म्हणजे आता सर्टिफिकेट कसं पाहिजे याचा गोंधळ नको, त्याचं इंटरप्रिटेशन नको, त्याचा फॉर्मेट देऊन टाकला. आणि जिथं जिथं एक्सपर्ट विटनेस बोलायचा आहे त्याला बोलवायचं साक्षीला, त्याच्या पण सर्टिफिकेटचा फॉर्मेट देऊन टाकला आहे. म्हणजे आता ह्या छोट्या छोट्या गोष्टीवरनं पुन्हा तो 20 वर्षाचा प्रवास टळलेला आहे सध्या तरी. मग हे सगळं झाल्यानंतर आता जो मधला सेक्शन आहे ना, सेक्शन 62, दॅट इज व्हेरी क्रुशियल. आपण म्हणतो ना एखाद्या गोष्टीचं हार्ट असतं, दॅट इज द हार्ट नाव. त्या 63 सेक्शनमध्ये सांगून टाकलंय दॅट सर्टिफिकेट शॅल बी प्रोड्यूस ॲट द टाइम ऑफ द प्रोडक्शन ॲट इच इन्स्टन्स. जेव्हा जेव्हा तो पुरावा तुम्हाला न्यायचा आहे ना तेव्हाच द्यायचं. आधीचे केस लॉ आहे ते सगळे रिडंडंट झाले आणि आता असं ठरवलंय तुम्ही कोर्टासमोर गेला, न्यायाधीश म्हणतील बाबा सर्टिफिकेट जोडलंय का. म्हणजे थोडक्यात दॅट हॅज बीन मेड मॅन्डेटरी विथ रेफरन्स टू सेक्शन 63 दॅट इच इन्स्टन्स असं म्हटले. जेव्हा जेव्हा जाल तेव्हा तेव्हा ते जोडून टाकायचं. मग आपल्याला 61 कळाला, आपल्याला 63 कळाला. 61ने काय सांगितलं, या कायद्यामध्ये नवीन कायद्यामध्ये अशी कोणतीही तरतूद इलेक्ट्रॉनिक एव्हिडन्स रेकॉर्ड आणायचं नाही, ॲडमिसिबल करायचं नाही अशी वाचायची नाहीच. आणि 63 सेक्शनमध्ये सर्टिफिकेट केव्हा द्यायचं, कोणी साईन करायचं, त्याचा फॉर्मॅट काय आहे याची संपूर्ण माहिती सांगितलेली आहे. आता राहिला सेक्शन 62. आपण त्या 62चं विवेचन करू, मग प्रश्न उत्तराला सामोरं जाऊ. तो 62 सेक्शन काय सांगतो, दॅट इज सेड टू बी नॉन ऑब्स्टंटे क्लॉज. तरुण मित्रांना सांगतो व्हॉट इज नॉन ऑब्स्टंटे क्लॉज. नॉन ऑब्स्टंटे क्लॉज म्हणजे जेव्हा कायदेमंडळाला असं सांगायचं असतं की या तरतुदी इतर सगळ्या तरतुदीपेक्षा वरचढ आहेत, मग त्याला म्हणतात नॉन ऑब्स्टंटे क्लॉज. हा नॉन ऑब्स्टंटे क्लॉज 3 प्रकारचा असतो. नॉट विथस्टँडिंग एनिथिंग कंटेन इन एनी अदर लॉ असं असतं. म्हणजे कोणताही कायदा असला त्यापेक्षा हा आमचा कायदा भारी. नॉन ऑब्स्टंटे विथ रेफरन्स टू एनी अदर लॉ. दुसरा सेक्शन, दुसरी प्रोव्हिजन असते नॉट विथस्टँडिंग एनिथिंग कंटेन इन धिस ॲक्ट. या कायद्यात काही म्हटलं असले तरी हे, आणि कधी कधी म्हटलं असलं नॉट विथस्टँडिंग एनिथिंग कंटेन इन दिस सेक्शन. ह्या सेक्शनपेक्षा ही तरतूद भारी, या कायद्यातल्यापेक्षा ही तरतूद भारी, सगळ्या भारतातल्या कायद्यापेक्षा ही तरतूद भारी. ज्याला म्हणतात ओव्हर रायडिंग इफेक्ट. हा नॉन ऑब्स्टंटे क्लॉज अशा प्रकारचा ओव्हर रायडिंग इफेक्ट सांगत असतो. या पार्श्वभूमीवरती इथे ओव्हर रायडिंग इफेक्ट दिलाय, नॉट विथस्टँडिंग एनिथिंग कंटेन. आणि मग पुढे त्यांनी सांगितले
any information contain in any electronic record, आणि ते कसं, which is produced by computer or which is stored, copied or received in any optical or magnetic media. तिथे एक शब्द घालून टाकला आता, सेमी कंडक्टर मेमरी. ऑप्टिकल मीडिया और मॅग्नेटिक मीडिया, त्याच्यासमोर आता शब्द घालून टाकलाय सेमी कंडक्टर मेमरी, प्रिंटेड ऑन पेपर. म्हणजे थोडक्यात अशा प्रकारचं प्रोड्यूस झालेलं कोणतंही डॉक्युमेंट, त्याचं काय करायचं पुढे, इज ॲडमिसिबल इन एव्हिडन्स. कसं, विदाउट रेफरन्स टू और रिकॉर्स टू ओरिजिनल अँड विदाउट फर्दर प्रूफ देअर ऑफ. आता फर्दर प्रूफ नको, ओरिजिनल नको, सर्टिफिकेट दिलं आणि हे दिलं की ॲडमिसिबल इन एव्हिडन्स. इश्यू अरायजेस. आपण जे 50 वर्ष किंवा 47 वर्ष मी वाचत होतो आणि शिकवत होतो की जुन्या कायद्यामध्ये आपण शिकवत होतो प्रायमरी एव्हिडन्स 61, 62, 63, 64, 65 सेक्शन्स, प्रायमरी अँड सेकंडरी. त्याचं काय झालं? से फॉर इन्स्टन्स अर्लियर ॲज पर ओल्ड लॉ आय वॉन्टेड टू प्रूव्ह सेल डीड. मग कसं सिद्ध करायचं, आपण सेल डीड कसं करतो, ते सेल डीड आणा, मग त्याची कॉपी दिली की लगेच अदर साईड म्हणते सर दिस इज नॉट ॲडमिसिबल, ओरिजिनल आणायला पाहिजे. मग तो म्हणतो साहेब ओरिजिनल हरवलंय, मग चला सेकंडरी इज ॲडमिसिबल. हे आपले सगळे जुने फंडामेंटल रूल्स. म्हणजे थोडक्यात एव्हिडन्स ॲक्टमध्ये तरुण मित्रांनो मी तुम्हाला सांगतो सगळ्यात महत्त्वाचं तत्व आहे, बेस्ट एव्हिडन्स इज टू बी गिव्हन, इफ नॉट अव्हेलेबल बेस्ट इज टू बी गिव्हन. बेस्ट म्हणजे काय, ओरिजिनल खरेदी खत आपलं. आणि अवेलेबल बेस म्हणजे काय, ओरिजिनल जळालं, हरवलं किंवा आणखी काही घडलं, मग त्याची सर्टिफाईड कॉपीज अवेलेबल बेस्ट. आता मात्र ते नियम माझ्या मते याला लागूच होत नाहीत. आता या कायद्याच्या 52 आणि जुन्या 57 सेक्शनमध्ये बदल करण्यात आला. त्याच्या खाली एक्झाम्पल 4, 5, 6 आणि 7 घातलेत. आणि जर का आपण ते एक्झाम्पल वाचले ना, मग ते सांगतात दॅट इट सेल्फ इज अ प्रायमरी एव्हिडन्स. म्हणजे ती प्रायमरी एव्हिडन्सची जी आपली नोशन होती जुन्या वकिलांची मित्रांनो, या कायद्याने बदलून टाकलेली आहे. आता ते जे एक्झाम्पल्स घातलेत त्या नवीन सेक्शन खालचे, ते एक्झाम्पल्स असं म्हणतात की दिस इट सेल्फ इज अ प्रायमरी एव्हिडन्स. मग जर का आता अशा केसमध्ये असेल, अनलेस ऑफकोर्स दॅट जेन्युइननेस इज इन डिस्प्यूट, जेन्युइननेस इन डिस्प्यूट मग ते येईल सगळं पुढचं. म्हणजे थोडक्यात आता अशा परिस्थितीमध्ये एकदा आपण सर्टिफिकेट दिलं आणि तो एव्हिडन्स दिला, मग आता ते आर्ग्युमेंट चालेल का, सर सेकंडरी एव्हिडन्स इज गिव्हन अँड प्रायमरी इज नॉट गिव्हन. म्हणजेच थोडक्यात आपल्या सगळ्या जुन्या वकिलांच्या आमच्या ज्या नोशन्स होत्या प्रायमरी एव्हिडन्स संबंधीच्या, त्या आता आपल्याला बदलाव्या लागणार आहेत. ही ह्या कायद्याची किंवा नवीन आलेल्या अमेंडमेंटचा मित्रांनो मुख्य गाभा आहे. ही जर का तरतूद आपण लक्षात घेतली तर मला असं वाटतं 61, 62, 63 हे अत्यंत सुटसुटीत आणि सोपे आणि साधे सेक्शन्स आहेत. अशा पद्धतीनं हा जो नवीन इलेक्ट्रॉनिक एव्हिडन्स किंवा नवीन हा डिजिटल एव्हिडन्सचा चॅप्टर घातलेला आहे, या एका कारणास्तव किंवा विविध कारणास्तव नरिमन साहेबांनी दिलेल्या त्या सूचनेप्रमाणे बहुतेक या कायद्यामध्ये बदल करण्यात आलेले आहेत आणि म्हणून ते स्वागतार्ह आहेत असं माझं म्हणणं आहे. एवढे सगळे फक्त बदल आहेत. तुमच्यातल्या एकाने कोणी ऐकलं असेल ना, तर उद्यापासून एकदा आणखी रिव्हिजन केलं की कुठे जाऊन एक लेक्चर आरामशीर जाऊन येऊ शकता. 10 बदल, 10 बोटं, एक बोट कमी करत जायचं आणि शेवटी गाभा म्हणजे 61, 62, 63 सेक्शन सांगायचं. This is all about this. Friends, with this I conclude and I'm thankful to the Ahmednagar Bar Association for calling me here to my hometown. Also thankful to the Bar Council of Maharashtra and Goa and also thankful to you. सगळ्यांचं ऐकलंय, दिवसभर थकलेला आहात, जेवण झालेलं आहे, तरीही तुम्ही अजूनही तितक्याच उत्साहानं सगळं कोणत्याही आळसावेनं ऐकून घेतलं, त्याबद्दल आभारी आहे. नाहीतर मित्रांनो ऐकायचा कंटाळा आला की विनाकारांच्या टाळ्या सुरू होत असतात, त्या टाळ्या सुरू व्हायच्या. तुमची परवानगी घेतो. धन्यवाद.